कुठल्याही घटना होत असतील, लोकांमधली एक स्वतःमधली न्यायबुद्धी जागृत असते, जी आपल्याला निर्भया प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये पाहायला मिळाली होती। अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात नंतर त्याचं काय झालं हा पुढचा भाग असला, पण तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर येऊ लागले होते, संघटन करू लागले होते। पुण्यामध्ये एक सजग शहर मानलं जातं, तिथे सुद्धा या प्रकरणाला घेऊन आता लोकांमधला हा राग चांगल्या मार्गाने पुढे येण्यासाठी, त्याला दिशा देण्यासाठी, मग ती कायदेशीर प्रक्रिया असेल, लोकप्रबोधन असेल, या दृष्टीने घेऊन जाण्यासाठी काही संघटना पुढे येत आहेत। आपल्या सोबत आहेत दीपा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी पुणेकरांना आवाहन केलेले एकत्र येण्याच्या बाबतीत तिहाईस प्रकरण दसाच लावण्याकरता। आपण त्यांच्याकडे जाऊयात। दीपाजी, काय नेमकी भूमिका आहे? नमस्कार। नमस्कार। या सगळ्या प्रसंगाबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात चीड आहे, संताप आहे, अस्वस्थता आहे आणि प्रत्येक जण म्हणजे सगळ्यांच्या भावना एकच आहेत। तर अशा वेळेस मला प्रसार माध्यमांबद्दल सुद्धा म्हणजे त्यांना थँक्स म्हणावंसं वाटतं की सगळ्यांनी हा प्रश्न उचलून घेतलेला आहे आणि एकूणच म्हणजे एकत्र आपण येणं महत्वाचं यासाठी आहे की एकटे सगळे आम्ही बोलतो आहोत, पण सगळ्या संस्था एकत्र आल्या, सगळे सजग नागरिक एकत्र आले, पत्रकार आले, साहित्यिक आले, तर मग एक बळ मिळेल आणि या विरुद्ध बोलण्यासाठी काही उपाय करण्यासाठी याचा उपयोग होईल असं मला वाटतं। पण साधारणपणे कोणत्या दिशेने काय अपेक्षित आहे दीपाजी? नेमकं समजा आता जी काही माणसं येतील, संघटना एकत्र येतील, मी तुमची पोस्ट वाचली होती, सामाजिक सोशल मीडियावर फिरते की या बाबतीत लोकांचं म्हणजे तरुणाचं प्रबोधन, पालकांचं प्रबोधन, त्याचप्रमाणे अशा गुन्ह्यांच्या कृत्यांमधून आरोपी सुटू नये म्हणून त्यासाठी पाठपुरावा काय केलं जाणार आहे? या सगळ्या याच्यात आधी दबाव गट निर्माण झाले पाहिजेत, कारण एक न्यायाधीश असं कसं सांगू शकतो की जो प्रश्न सगळेच विचारतायत आणि म्हणतायत की म्हणजे एक निबंध 300 शब्दांचा लिहावा वगैरे, म्हणजे त्या मुलाला जाणीव तरी होईल का की आपण काय करून ठेवलंय, की आता आपण आवाज ऐकला की त्या मुला मुलींचे आई वडील, त्यांचं दुःख काय आहे, त्यांच्या वेदना काय आहेत। मला इथे एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की सकाळीच माझी मैत्रीण म्हणाली की तिच्या मैत्रिणीचा 12 वर्षाचा मुलगा, त्याला क्लासला जाण्यासाठी त्याचे आई वडील बाईक देतात आणि आई वडिलांना सांगितलं तर त्यांनी दुर्लक्ष केलं। अशा वेळेस तिने स्वतः त्या मुलाला जवळ बोलवून सांगितलं की तुझे आई वडील तुझ्यावर प्रेम करत नाहीत। तो म्हणाला कसं काय? म्हणे मग तुझा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकण्यासाठी ते तुला बाईक हातात देत आहेत, ते मुळीच प्रेम करत नाहीत। तर तिने एक सजग नागरिक म्हणून आपल्या हातात ते अधिकार घेतले आणि मग त्या मुलाने घरी सांगितल्यावर ते आई वडील विचारायला आले त्यावेळेस तिने उत्तर दिलं त्यांना। तर मला वाटतं इथे तरुण खरे दीपाजी, ही भावना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम किमान पुण्यातून सुरुवात होते। तुमची संघटना त्यासाठी प्रयास करते, पुढाकार घेते, त्यासाठी खास अभिनंदन आहे तुमचं त्याकरता आणि या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद सुद्धा। तर अशा प्रकारे हा मुद्दा लावून धरणार आहे, मीडिया तर लावून धरतोच आहे, लोकांनी सुद्धा लावून धरावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपापल्या घरात, आपापल्या हातात, इथे फक्त श्रीमंत मुलाचा बापाचा पोरगा होता म्हणून नाही, पण लायसन्स नसताना, चालवता येत असताना साधी बाईक देणं ही सुद्धा तेवढीच चूक आहे। हेल्मेट घालण्याच्या बाबतीत धरसोड वृत्ती ठेवणं ही सुद्धा तेवढीच मोठी चूक आहे। याची जाणीव ठेवूया एवढीच विनंती।